नागराज मंडुळेच्या सैराट सिनेमाच्या शेवटानं सगळेच जण सुन्न झाले. चिमुकल्या आकाशच्या रक्ताळलेल्या पावलांनी चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजावर एक ओरखडा नक्कीच उमटवला. अतिशय हृदयद्रावक अशा या सीनमध्ये बाजी मारून गेला तो छोटासा तात्या. आता तुम्ही म्हणाला तात्या कोण आणि त्यानं कशी बाजी मारली आणि त्याला मिळाली तरी कशी सैराटमध्ये संधी? पाहूया. झिंगाट करणारा सैराट जेव्हा संपतो तेव्हा मनात उरतो केवळ हा लहानगा तात्या. परशा आणि आर्चीप्रमाणेच सैराटमध्ये सर्वाधिक गाजलेला हा छोटा तात्या म्हणजे शिवम मोरे. पुण्यातल्या सोमवार पेठेत पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या शिवमची सैराटपर्यंतची झेप स्वप्नवत अशीच आहे. फेसबुकवरच्या याच फोटोनं शिवमला सैराटपर्यंत नेहून पोचवलं. मी शिवमचा लहानपणीचा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता, जे आम्ही जेजुरीला गेल्यानंतर टाकला होता. माझा समीर शेख नावाचा एक मित्र आहे, तो त्याने लाईक केला. ते नागराज सरांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहे. त्याच्यानंतर त्याने सैराट टीमने त्यांच्याकडून माझा नंबर घेतला आणि फोन केला की तुमचा मुलगा तो फोटोमध्ये खूपच सुंदर दिसतोय, छान गोंडस दिसतोय, तर असं ऑडिशन आहे, तर तुम्ही ऑडिशनला याल का? मी म्हटलं ठीक आहे, कुठं आहे ऑडिशन सांगा, येतो. त्याच्यानंतर आम्ही ऑडिशनला कर्वेनगरला गेलो त्यांच्या घरी. शिवम सोबतच त्याच्या आईलाही या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. हे आकाशकडे आणि रिंकूकडे तरी कसलाच जात नव्हता म्हणून आणि त्यांनी आम्हाला अगोदर बोलवलं होतं. आम्ही तिथे गेल्यानंतर तो आकाश आणि रिंकूकडे थोडा म्हणजे राहायला लागला. नंतर आम्ही सेटवरती गेल्यानंतर त्यांनी खाल्लं आणि 2-3 तास झोप काढली. सगळे त्याची वाट बघत बसले होते कधी उठतोय, शूटिंग कधी सुरू होती म्हणून. नंतर आणि आकाश आणि रिंकूकडे राहण्यासाठी त्याने आकाशने त्याच्या केशामध्ये पूर्ण चिरमुरे भरले आणि मग त्यांनी शूटिंग केलं त्याच्यासोबत. सैराटमधील प्रत्येक भूमिका, प्रत्येक ठिकाण प्रसिद्धीला आलं. तसाच हा तात्याही लोकांना भावलाय. या लहानग्या स्टारसोबत फोटो काढण्यासाठी लोक राजेश मोरेंच्या घरी गर्दी करतायत. फेसबुकवरील फोटोनं मिळालेली ही संधी तात्यासाठीही सैराटच ठरली आहे. मिकी घई, ABP माझा, पुणे.